वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। विशाल नंदन मालनी प्रभु चक्रधर निशिदिनी ध्यावा तो योगेश्वर प्रभु चक्रधर सत्य अहिंसा बंधुत्वाचा निरोप सांगे सहिष्णुतेचा सकल जीवांचा तोची सहोदर प्रभु चक्रधर नायंबट्टासी प्रबोध करीतो नागदेवासी तो ज्ञान देतो ज्ञान लक्षण संबंध निरंतर प्रभु चक्रधर नागुबाईचे पाय पोसणे पवित्र झाले संबंधाने निज भक्ताचा तो प्राणेश्वर प्रभु चक्रधर विशाल नंदन मालनी कोमल प्रभु चक्रधर अनंत ब्रह्मांडाचा चालक चराचराचा तोची मालक देवांचाही तो देवेश्वर प्रभु चक्रधर कटी प्रदेशी सुडावेडीला श्री मुकुटी एक बांधला सकला वेदक मूर्ती मनोहर प्रभु चक्रधर विशाल नंदन मालनी कोमल प्रभु चक्रधर श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय भगवान की जय। श्री चक्रपाणी भगवान की जय। श्री गोविंद प्रभु भगवान की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या असीम कृपा प्रसादाने माझ्या उपस्थितीमध्ये आपण 4थ्या वर्षामध्ये प्रवेश करत आहोत। अनेक वर्षापासून तुमचा चालू असणारा हा कार्यक्रम उपक्रम आणि दरवर्षी आपण दररोज एक सूत्र ऐकता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीमुखातून निघालेलं त्याचा परिचय आपल्याला होतो। आता 3 वर्षामध्ये किमान पक्षी आपले 24 सूत्र झाले असतात, किमान निश्चितच झाले। हे 24 सूत्र तुम्हाला पाठ झाले असतात। त्याचं कारण तुमच्या मनामध्ये 100% उतरवण्याचा त्या सूत्राचा मी प्रयत्न केलेला आहे। आणि सूत्राच्या सानिध्यामध्ये आपण जर गेलो, जसं ज्ञानेश्वरी बद्दल त्यांच्या संतांनी असं म्हटलेलं आहे, एक तरी ओवी अनुभवावी, म्हणजे दररोज एक ओवी वाचून ती आपण अनुभवाला आणली पाहिजे। तसं एक तरी सूत्र अनुभवावं आपण दररोज प्रतिदिनी। मग
होणं नेहमी आपल्याला होणार नाही, पण कमीत कमी या नवरात्र महोत्सव जो आहे, ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा, अधिक अन्नदान, अधिक भगवंताचं नामचिंतन, या महापर्वाच्या निमित्ताने एक एक सूत्राचा परिचय आपण करून घेऊ शकतो आणि त्या सूत्राच्या सानिध्यामध्ये आपण जाऊ शकतो. कारण सूत्राचं लक्षण आपण पहिल्या वर्षी बघितलं, ते सांगण्याची गरज नाही, पण तरीही सूत्र म्हणजे काय आहेत तर बाबुळगावकर बाबा गुरुवर्य यांनी सुंदर व्याख्या केलेली आहे सूत्राची. सूत्र कशाला म्हणतात? अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम असतो अनवद्यंच सूत्रम सूत्र विदो विदो, ही प्राचीन काळातली जी व्याख्या आहे ही संस्कृत मधली व्याख्या. त्याचे 6 अक्षर सांगितलेले बाबांनी अगदी सोप्या भाषेमध्ये एक व्याख्या केलेली आहे. काय म्हटलेलं आहे? सूत्र म्हणजे देवाचे पुत्र. मराठीत व्याख्या केली बाबांनी. सूत्र काय? देवाचे पुत्र आहे. वचनरूप परमेश्वर आहे. तो आपल्याला संग देणारा, साथ देणारा तो परमेश्वरच आहे एक प्रकारे. आलं का लक्षात? सूत्र देवाचे पुत्र, आमचे मित्र. आमचे कोण आहेत? मित्र. सूत्र देवाचे पुत्र, आमचे मित्र. आपण त्यांना सांभाळलं ते आपल्याला सांभाळतील. म्हणजे सूत्राचं पालन जर आपण केलं तर सूत्र आपलं रक्षण करतील, नाही का? आपण देवाला शरण गेलो तर देव आपलं रक्षण करणार आहे. आपलं सूत्र झालेलं आहे की शरणांगता वज्र पंजरो आहे. भगवंत सांगतात देवतीला, देवती नाथ आहे पर जीवे अनाथ होवावे की. परमेश्वर नाथ आहे, जरूर नाथ आहे, सकल जीवांचा नाथ आहे, पण कुणाचा? जो अनाथ होईल विशेष करून त्याचा. तुम्हाला मालक आहे, तुम्हाला पती आहे, तुम्हाला पत्नी आहे, तुम्हाला मुलं आहेत, ऐका, तुम्हाला सगळे नातेसंबंध आहेत, तुम्हाला पैसा आहे, तुम्हाला प्रतिष्ठा आहे, संपत्ती आहे, तुम्हाला मोठेपण आहे, नातेगोते आहेत, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे. तुम्ही निराधार नाही ना. तुमचा सगळा आधार जर तुटला, तुम्ही अनाथ झाला तर भगवंत अनाथाचे नाथ आहे, लक्षात घ्या. स्वामी म्हणतात बाई परमेश्वर नाथ जरूर आहे, पण कुणाचा? अनाथ असेल त्याचा. पण जिने अनाथ व्हावं की. बाई परमेश्वर वज्रपंजरू आहे, पण जीवे शरणागत व्हावे की. जीवानी शरणागती पण करली पाहिजे ना, तर परमेश्वर रक्षण करेल. मग सूत्र आपलं रक्षण करणार आहे, पण आपण सूत्राच्या अधीन झालो पाहिजे. सूत्राच्या म्हणजे परमेश्वराच्या अधीन झालो पाहिजे, नाही का? सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हेच तर सांगतात. संन्यासाची व्याख्या, अनुसरणाची व्याख्या करताना भगवंतानं फार सुंदर सांगितलं, येथं अधीन होईजे, हे दोन्ही म्हणतले ते कीजे, ते अनुसार आम्हाला अधीन व्हा. अधीन शब्दाचा अर्थ आम्ही म्हणतो ते करा. अधीन म्हणजे तुम्ही प्रभू वाक्यप्रमाणे भगवंत सांगतात तीच पूर्व दिशा. आलं का लक्षात? भगवंत सांगतात तेच बरोबर. आपण आपल्या मनाचं नाही आहे. देवाला सांगितलं आता रात्र आहे, आपण म्हणायचं रात्र. देवाला सांगितलं आता दिवस आहे, आपण म्हणायचं देवा अंधार पडला तुम्ही दिवस कसं म्हणता? अरे देव कसाही उजेड प्रकाश करेल, ठीक आहे? भगवंत प्रकाशमय आहे, तो कसाही उजेड करू शकतो, कसाही प्रकाश करू शकतो. तुम्ही काहीच म्हणू नका. त्यानं म्हटलं रात्र तर तुम्ही म्हणा रात्र, त्यानं म्हटलं दिवस तर तुम्ही म्हणा दिवस, त्यानं म्हटलं आंबा तर तुम्ही चीज म्हणू नका. आंबा तर आंबा. तुमचं काय चाललंय? आपल्या काही बापात चाललंय का? नाही. आपल्याला काय कळतंय का? आपल्याला ज्ञान आहे का? ज्ञान कोणाकडे आहे? भगवंताकडे, सर्वज्ञाकडे. पण त्यांनी जसं सांगितलं तसं 100% आपण ऐकलं पाहिजे. आलं का लक्षात? 100% ऐकलं पाहिजे. जसं नागदेवाचार्य भगवंतांनी सांगितलं तेच करतात. एक अवाक्षर इकडच्या तिकडं नाही आहे. देवाच्या आज्ञे व्यतिरिक्त कशाच प्रकारचं त्यांची वर्तणूक नाही आहे नागदेवाचार्यांची. माईमट्टाला देवाला पाठवलं, गेले. माईमट्ट म्हणतात मी ही वाखार काढून विकायची आहे, हे विकून येऊ का तुम्ही म्हणता लगेच येऊ? ते म्हणे ते मला माहित नाही. देवानं फक्त निरोप द्यायला सांगितला, मी तेवढंच करेन. आसू आणायला पाठवलं, सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे. आसू आणायला पाठवलं, नाही का? गदो वाटणारीकडे गेले, आसू मागितल्या. तेवढे किती आहे? चाब्या घ्या. आंघोळीला चालले होते, कमरेच्या चाब्या देऊन टाकल्या. तेवढे कपाट आहे, उघडा तिजोरी, आसू घेऊन द्या, लागतील तेवढ्या. हे सगळं देवाचंच आहे. 2 आसू घेतल्या, दाखवल्या, म्हणजे नाव बोले आज घेतल्या. म्हणजे देवानं 2च सांगितल्या
किती सांगितल्या? 2. जास्त नाही पाहिजे. जास्त घेऊन मी काय करू? देवाची आज्ञा भंग कशाला करू? अहो मला जेवण करा. मला देवानं असं नाही म्हटलं का आरामशीर या, हे जा आणि आसू घेऊन या असं म्हटले. जेवण्याची परवानगी नाही मला भूक लागली तरी सुद्धा मी ते ऐकणार नाही, माझं नाही ऐकणार, मला देवाचं ऐकायचं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे एक तसूभर इकडं नाही आणि सुधभर तिकडं नाही, इतके बापामध्ये आहे. कधी कधी मोठी गंमत वाटते. कुठल्या तरी एका गीतकारानं गीत लिहिलं आणि ते गीत मला असं वाटतं की ते परफेक्ट नागदेव आचार्यावर बसलं. असं वाटतं की कदाचित नागदेव आचार्याकडे पाहून त्यानं लिहिलं काय, अशा भक्ताकडे पाहून लिहिलं का काय. असं ते गीत आहे, सुंदर गीत आहे. पा जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, तुम जिनको अगर रात कहो रात कहेंगे, चाहेंगे निभाएंगे सराहेंगे आप ही को, आंखों में नम है जब तक देखेंगे आप ही को, हम जिंदगी को आपकी सौगात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. तू दिवसाला रात्र म्हणलास, आम्ही रात्र म्हणू, आम्हाला काय घेते रे. तू म्हणतोस ते बरोबर आहे, आम्ही म्हणतो ते बरोबर नाही. इतकी श्रद्धा असली पाहिजे भगवंतावरती. लक्षात ठेवा. इतकं याला म्हणतात अधीन होणं. तर असे सूत्र आपल्याला जेव्हा कळायला लागले तेव्हा त्याचा अर्थ, त्याचा मतितार्थ, भावार्थ सगळेच कळायला लागतात. आणि एक एक सूत्र आपल्या ज्ञानामध्ये भर टाकतं आणि एक एक सूत्र आपलं संगी होतं, साथी होतं, सोबती होतं. आपल्याला एक एक सूत्र आपल्या बोटाला धरून चालवतं. समोर असलेले अडथळे आपल्याला सांगतं. प्रत्येक सूत्र आपल्याला सांगतं की पुढे अडथळा आहे, पुढे खड्डा आहे, इथे वाचलं पाहिजे, हा खड्ड्यात आपण पडता कामा नये. प्रत्येक सूत्र आपल्याला मार्गदर्शन करतं, ज्ञान करतं. गुरु सारखं, आई सारखं प्रेमानं आपला हात धरून आपल्याला चालवतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून सूत्राच्या सानिध्यात आपण गेलं पाहिजे. एक तरी सूत्र आपण अभ्यासलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं तत्वज्ञान सांगत असताना भगवंतानी आज जे सूत्र आपण घेणार आहोत ते जीवाविषयीचं आहे, देवतेविषयीचं आहे, प्रपंचाविषयीचं आहे आणि परमेश्वराविषयीचं आहे. चारही पदार्थाचं ज्ञान ज्याला म्हणतो हे ज्ञान भगवंताने एका सूत्राच्या माध्यमातून केलेलं आहे. एक सूत्र भगवंत सांगतात आणि त्या माध्यमातून या चारही पदार्थाचं ज्ञान करतात. आपल्यालाही झालं पाहिजे काय जीवात्मा म्हणजे काय आहे, देवता म्हणजे काय प्रकार आहे, प्रपंच म्हणजे काय प्रकार आहे, नाही का, आणि परमेश्वर म्हणजे काय आहे हे समजलं पाहिजे ना आपल्याला. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बेलापूरला आहेत आणि बेलापूरला असताना महाराईसा भगवंताला काही प्रश्न विचारले आणि त्याच्यामध्ये हे सूत्र आलेलं आहे. लीळा क्रमांक 674 उत्तरार्धामध्ये महाराईसा प्रश्न करते की जीव आणि ईश्वर त्याचा अनुवाद, जीवेश्वरानुवाद अशा प्रकारची लीळा आहे. फार सुंदर लीळा आहे, त्याच्यामध्ये ते वर्णन आलेलं आहे. आणि अनेक प्रकारचा जीवाचा आणि परमेश्वराचा अनुवाद, प्रसंगी देवता आणि प्रपंच याचंही वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. स्वामी चक्रधर महाराजांना ती विचारते महाराईसा, काय म्हणते, जीजी नागदेव सगळं जाणतो, म्हणजे नागदेव आचार्य त्यांना सगळं कळतं, आम्हाला काही कळत नाही देवा, आम्ही अडाणी आहोत, आम्हाला समजत नाही, आम्हाला समजलं पाहिजे, आम्हाला ज्ञान झालं पाहिजे. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, बाई तुम्ही देवता जाणता म्हणजे जीजी जाणतो, तुम्ही परमेश्वर जाणता म्हणजे जीजी जाणतो, तुम्ही जीव जाणता म्हणजे जीजी जाणतो, प्रपंच जाणता म्हणजे जी जाणतो. बाई या चौपदे काही जाणणे असेल, हे चारही पदार्थ कळले म्हणजे ज्ञान झालं. यापेक्षा आणि काही जाणण्याजोगती गोष्ट आहे म्हटले नाही, याच्यापेक्षा काही जाणण्याजोगत आहे दुसरं म्हटले नाही. 4 पदार्थ कळले म्हणजे सगळं कळलं. याचं कार्य, कारण, स्वरूप, लक्षण सगळं समजलं पाहिजे आपल्याला. जीव, जीवाचं कार्य काय, परमेश्वर, परमेश्वराचं कार्य काय, देवता, देवताचं कार्य काय, प्रपंच, प्रपंचाचं कार्य काय, नाही का, कारण काय, प्रपंचाचं कारण काय, जीवाचं कारण काय, देवतेचं कारण काय, ईश्वराचं परमेश्वराचं कारण काय, लक्षण काय, लक्षण आहे परमेश्वराचं, काय लक्षण आहे देवतांचं, काय लक्षण आहे जीवात्म्याचं, काय लक्षण आहे, कशावर ओळखायचा जीवात्मा, कशावर ओळखायचा हा प्रपंच आहे म्हणून, नाही का. त्याचा आपण गोंधळ करून टाकू ना, याला ते म्हणू त्याला हे म्हणू, आम्हाला कळलं पाहिजे त्याचं कार्य, कारण, स्वरूप आणि स्वरूप कशा प्रकारचं आहे, नाही का, त्याचं स्वरूप कसं आहे, जीवाचं स्वरूप कसं आहे, देवतांचं स्वरूप कसं आहे, प्रपंचाचं स्वरूप कसं आहे, परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, हे इतंभूत आपल्याला समजलं पाहिजे, नाही का. मग या चारही
काय म्हटलंय? जसे आहेत तसं जाणलं पाहिजे. निरालंबी असावं तर कसं असावं? विद्येचं आलिंगन सुद्धा नको. आलं का लक्षात? हे आहे तसं जाणलं पाहिजे. जसे आहे, जसा जीव आहे तसा जाणला पाहिजे, जशा देवता आहे तशा जाणल्या पाहिजे, तसा परमेश्वर आहे तसा जाणला पाहिजे, तसा प्रपंच आहे तसं जाणला पाहिजे. आलं का लक्षात? आहे तसं जाणलं पाहिजे. याला ज्ञान असं सुद्धा म्हटलेलं आहे. स्वामी चक्रधर महाराजांच्या दुसऱ्या एका सूत्रामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. काय म्हणतात भगवंत? बाई ज्ञानाचे लक्षण काय? ज्ञान म्हणजे काय विचारल्यावर बाई म्हटलं ज्ञानाचे लक्षण असे आहे की ज्ञान त्याला म्हणावं जे जैसे असे ते तैसे जाणीजे. हे ज्ञान आहे तसं जाणणं त्याला ज्ञान असं म्हणतात. जसं आहे तसं जाणणं त्याला ज्ञान म्हणतात. परंतु अनाते आन कल्पना करणे त्याला काय म्हणतात? अन्यथा ज्ञान, चुकीचं ज्ञान. आलं का लक्षात? चुकीचं ज्ञान. दूधही पांढरं, काय लक्षात घ्या. आता आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरात बसतोय, दूधही पांढरं आणि टाकही पांढरं, लोणी पांढरं, पद्धतीत फरक आहे की नाही? बरोबर आहे. पिवळा रंग पतंगाचा तसाच दिसतो, त्याच्यावर टिपके टिपके असतात. वाघाचाही तसाच दिसतो. मग वाघामध्ये पतंगामध्ये, पतंग म्हणजे पाकळी, फरक आहे की नाही दोन्हीमध्ये? रंगावर तुम्ही वर्णन करणार का त्याचं? दोन्हीचे लक्षण वेगळे. एक सस्तन प्राणी आहे, एक पक्षी वर्गामध्ये मोडतो, कीटक वर्गामध्ये मोडतो. फरक आहे का? नाही का? पितळही पिवळं, सोनंही पिवळं, फरक आहे ना? 1 किलो पितळाचा गोळा आणि 1 किलो सोन्याचा गोळा, कोणता उचलणार तुम्ही? तुमच्या समोर ठेवला, कोणता उचलणार? सोन्याचा उचलणार. कसं कळलं तुम्हाला? दोन्हीचा रंग सारखा आहे पण तुम्ही फसत नाही. आलं का लक्षात? बरोबर उचलणार तुम्ही. का? त्याचं ज्ञान तुम्हाला झालं. तसं परमेश्वर, त्याचं ज्ञान तुम्हाला झालं तर तुम्ही बरोबर परमेश्वराला आकर्षित होणार, त्याला उचलणार, त्याला स्वीकारणार. तर हे लक्षण आहे प्रत्येकाचे. जीवाचं लक्षण, परमेश्वराचं लक्षण, देवतेचं लक्षण आणि प्रपंचाचं लक्षण. क्रमाक्रमाने एक आपण पाहू की जीव कशाला म्हणतात, नाही का? स्वामी चक्रधर महाराजांनी जीवाचं लक्षण सांगत असताना फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि भगवंत म्हणतात की जीव म्हणजे काय आहे, नाही का? जीवाला काय म्हटलेलं आहे तर जीव कसा आहे आणि देवता कशा आहे. एका सूत्रामध्ये नित्यबद्ध हा देवता. देवता कशा आहेत? बांधल्या गेलेल्या आहेत, नित्य बांधल्या गेलेल्या आहेत. नित्यबद्ध देवता, बंधमुक्त जीव आणि नित्यमुक्त परमेश्वर. आता बंधमुक्त जीव, बद्धमुक्त जीव याचा अर्थ असा, बद्ध म्हणजे बांधलेला, बद्ध म्हणजे त्याला अविद्या चिटकलेली. आलं का लक्षात? तो बद्ध आहे. कशाने बद्ध आहे? अविद्येने युक्त आहे तो, आणि म्हणून त्यातून तो मुक्त होऊ शकतो. बद्ध मुक्त असा जीवात्मा बंधनात आहे, तिथून तो मुक्त होऊ शकतो, प्रपंचातून मोकळा होऊ शकतो, अविद्येतून विलग होऊ शकतो. असा जीवात्मा, त्याचं लक्षण भगवंत सांगतात. आणि नित्यमुक्त परमेश्वर, परमेश्वर नित्यमुक्त आहे. असा जीवात्मा जो आहे त्याचं लक्षण बघत असताना भाष्यकाराने त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. भाष्यकार वर्णन करतात की जीव कशाला म्हणावं, नाही का? अज्ञानंचं, अशुद्धंचं, एकदेशी अकेवलंचं, अतृप्त शरीरानंद षडेती जीव लक्षण. काय म्हणतात? अज्ञानंचं, जीव कसा आहे? अज्ञानी, याला ज्ञान नाही. जीवाला ज्ञान आहे का? चक्रधर भगवंतांनी सांगितलं, जीवा स्वतः ज्ञान न संभवे. स्वतः ज्ञान नाही, त्याला ज्ञान द्यावं लागतं. स्वतः त्याच्यामध्ये ज्ञान नाही आहे, त्याच्यात इनपुट करावं लागतं. तसं मोबाईल तुम्ही आणला, काय आणला? मोबाईल. मग आता तुम्ही ऍपलचा मोबाईल आणला पण सिमच टाकलं नाही. काय? सिम टाकलं नाही. सिम पहिले इनपुट करावं लागेल तुम्हाला, त्याच्यानंतर सिम ऍक्टिव्ह करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला ते फंक्शन आपोआप येतील, नाही का? सिम
इनपुट केल्या गेल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप सुरू होणार. मग त्याचं वहन म्हणजे संदेश वहन सुरू होणार. आवक जावक, जाणे येणे, मोबाईल चालू होतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉल करणे किंवा असा कॉल करणे, व्हिडिओ कॉल करा, काय करायचं ते करा. हे सगळं करत असताना तुम्हाला अगोदर त्याच्यामध्ये ती फीड करावं लागतं, इनपुट करावं लागतं. जीवात्म्याचं असंच आहे. जीवात्म्याला सगळं सांगावं लागतं, कारण तो अज्ञानी आहे. जीवाचं पहिलं लक्षण काय? अज्ञान. लक्षात घ्या, आपण सगळे अज्ञानी आहोत. आपल्याला कशाचंच ज्ञान नाही. कशाचं ज्ञान आहे आपल्याला? कशाचंच नाही. आपल्याला बालपणापासून आई जेव्हा शिकवते, हे पाणी आहे, याला पाणी म्हणा, याला दुसऱ्या भाषेत मम्मम म्हणा, नाही का, काय असेल ते. आंघोळ करायची तर बुडबुडू, तिची भाषा वेगळी आहे, पण ती तिथून शिकवायला सुरुवात करते जीवात्म्याला. भगवंत असंच करतात. परा गिरा करुणी, परमेश्वर त्याची वाणी परावाणी आहे, पण ती गिरा करुणी याचा अर्थ आपल्यासारखं भगवंत बोलतात. त्याची वाणी वेगळी आहे, त्याची वाणी आपल्याला कळणार नाही. परमेश्वराची वाणी आपल्याला समजणार नाही. म्हणून गिरा करून माणसाच्या वाणीमध्ये भगवंत बोलायला सुरुवात करतात, मनुष्याच्या वाणीमध्ये. आणि परमेश्वर जेव्हा आपल्यासारखं बोलतात तेव्हा आपल्याला कळायला लागतो, नाही का. जसं तुम्हाला सांगतो उदाहरण, एखाद्या कुत्रा आहे, कुत्र्याला छू म्हणलं नाही, त्याला कळतं का? त्याच्यामध्ये फीड घातलेलं आहे, तुम्ही फीड केलंय त्याला. कुत्र्याची शाळा माहिती आहे तुम्हाला? पाहिली का तुम्ही? इथे मोर्शी रोडवरती आहे, म्हणजे मोर्शी ते अमरावती रोडवर कुत्र्याची शाळा आहे. तिथं कुत्र्याला जर तुम्ही पाठवलं तर तिथला तो माणूस आहे 2 महिने कुत्र्याला ठेवतो, आणि 2 महिन्यामध्ये जवळजवळ 25,000 रुपये आपल्याला भरावे लागतात कुत्र्याला शिकवायची. आलं का लक्षात? आणि मग ते कुत्र्याला शिकवतो. कॅच म्हणलं की पटकन कॅच करतो, गो म्हणलं की जातं, कम म्हणलं की येतो, जंप म्हणलं की उडी मारतो, सगळंच करतं. एखाद्याला असं म्हटलं कॅच, माणसाला पकड, तर ते जाऊन करतं एकदम ताबडतोब. असं सगळं त्याला शिकवलं जातं. सामान्य ज्ञान, त्याला सामान्य ज्ञान म्हटलं. तर जनावरांना सामान्य ज्ञान असतं, पण तेही त्याला काय करावं लागतं? त्याचा विकास करावा लागतो. जीवात्म्यांना असंच आहे. स्वामी चक्रधर महाराज जीवात्म्याबद्दल वर्णन करताना फार सुंदर वर्णन केलंय भगवंतानी. या ठिकाणी भाष्यकाराने त्याचं वर्णन केलेलं आहे की जीव कसा आहे? अज्ञान, याला कळत नाही. काय? जीवाला कळत नाही. मग याला प्रत्यक्षात कळण्यासाठी परमेश्वर अवतार धारण करतो आणि याला ज्ञान देतो. त्याला काय करतो? भगवंत ज्ञान देतो. कशा माध्यमातून? याला ज्ञान देण्यासाठी भगवंत काय करतो? अहेतुक भूत भजन. काय? त्याला अहेतुक म्हणजे निर्हेतुक भूत भजनाची प्रक्रिया आहे. निर्हेतुक मनुष्याच्या काही भजन घडल्यानंतर त्याला ते निष्पन्न होतं की ज्ञानाची प्रक्रिया, नाही का. मनुष्य देह मिळतो आणि त्याला ज्ञान परमेश्वर देतील अशा प्रकारचा अधिकार निष्पन्न होतो. एरवी जीवाला ज्ञान नाही, त्याला ज्ञान द्यावं लागतं. जसं उदाहरणार्थ एखादा माणूस, अशिक्षित माणूस शाळेत गेला तर त्याला त्याचं ज्ञान आहे का? तिथं काही त्याला अक्षरही कळत नाही. बरं, आपण असं म्हणतो की आपण ज्ञानी झालो. खूप ज्ञानी झालेला माणूस, समजा शिक्षण पूर्ण झालं, MA PhD झाली, नाही का. एखादा डॉक्टर झाला, पण एकाच विषयाचं ज्ञान आहे त्याला. सर्व विषयाचं ज्ञान आहे का? डोळ्याचा डॉक्टर असेल तर डोळ्याचं ज्ञान, त्याला नाकान घशाचं ज्ञान आहे का? नाही. त्यासाठी दुसऱ्या डॉक्टरकडे जावं लागतं. पोटाचा डॉक्टर असेल तर त्याला फक्त आतड्याचं, पोटाचं ज्ञान, त्याला तेवढंच ज्ञान आहे की नाही. लक्षात घ्या, ज्ञानाच्या शाखा कशा आहेत? खूप विस्तृत आहे. मग मला सांगा, परमेश्वराचं ज्ञान माणसाला कधी होईल? जीवात्म्याचं ज्ञान कधी होईल? देवतांचं ज्ञान कधी होईल? प्रपंचाचं ज्ञान कधी होईल? नाही होणार. पण सामान्यपणे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की बाई, हे 4 पदार्थ जसे आहेत तसे जाणले पाहिजे, नाही का.
जीवदेवता परमेश्वर आणि प्रपंच हे जैसे असे तैसे जाणीजे आणि एतुलेनी कपाळावरी फाळुके घालोनी जावो लागीजे जेथ गेलिया मेलियाची शुद्ध नलवे. सूत्र मोठं आहे, फार मोठं आहे. म्हणजे या संबंधी बरेच सूत्र आलेले आहेत, ते आम्हाला कळले पाहिजे. इथे जीवात्मा आहे तसा जाणला पाहिजे, त्याचं लक्षण आम्हाला कळाले पाहिजे. तर पहिलं लक्षण काय त्याचं? अज्ञान. अज्ञानी आहे तो, त्याला कळत नाही, सांगावं लागतं, शिकवावं लागतं, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, ऐका, पुन्हा पुन्हा निरूपण करावं लागतं, कथा ऐकवावी लागते, कीर्तनाला पाठवावं लागतं, प्रवचनात बसवावं लागतं, पोथी ऐकवावी लागते, उपदेश द्यावा लागतो. एवढं सगळं करत असताना त्याला कळत नाही. ऐका, आता मला सांगा, संकल्प घालायचा, साधूला संकल्प द्यायचा, मग याचं ज्ञान, सामान्य ज्ञान तरी एक आपल्याला नाही. कोणता हात पुढे केला पाहिजे, कोण्या हातात ग्लास घेतला पाहिजे, बारीक बारीक गोष्टी आहेत, लक्षात घ्या. दंडवत घालताना नेमकं कोणता गुण अगोदर टेकवला पाहिजे, काय काही सरळ दंड घाल, एवढं सोपं असताना असे इतकं अवघड का पडतात? चालेल.